नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे। कारण की इम्पॉर्टंट का म्हणले, कारण की आतापर्यंत आपल्या चॅनलवरती आपण बरेचसे स्ट्रॅटेजीज शेअर केलेले आहे, इंडिकेटर शेअर केलेले आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा। आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स नावाचं प्लेलिस्ट मिळेल। त्यामुळे बेसिक टू ॲडव्हान्स त्यामध्ये प्रत्येक ह्याचं तुम्हाला व्हिडिओ मिळेल आणि टेक्निकल ॲनालिसिसचे वेगळे प्लेलिस्ट मिळेल आणि त्यामध्ये तुम्हाला इंडिकेटरचं सेटअप वेगळं मिळेल, इंट्राडेचं सेटअप वेगळं मिळेल आणि काही वेगळे स्ट्रॅटेजीज असतील तर त्याच्या पण गोष्टीचे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळेल। तर आपण आता ट्रेडिंगमध्ये कसं 3 गोष्टी आपण बघतोय, तर ते म्हणजे काय, एक लॉंग टर्म असते। ओके, लॉंग टर्म म्हणजे काय, या ठिकाणी लॉंग टर्म म्हणजे जर आपण बघितलं इथं तर ते पूर्ण किती 6 महिने ते पूर्ण 1 वर्षासाठी असते। ओके, 1 वर्षासाठी असतं तर त्याला म्हणतात लॉंग टर्म। 6 महिने, 1 वर्ष, 3 महिने, 1.5 वर्ष, 2 वर्ष अशा प्रकारचं। त्यानंतर दुसरं पार्ट जे येतं ते येतं त्याला म्हणतात मिड टर्म। तर मिड टर्म म्हणजे काय, ज्याला आपण स्विंग ट्रेडिंग पण म्हणू शकतोय। मिड टर्म ज्याला आपण स्विंग ट्रेडिंग पण म्हणू शकतोय। ओके, तर हे झालं दुसरं पार्ट आणि त्यामध्ये एक येतं तिसरं म्हणजे ते म्हणजे इंट्राडे। ओके, ते म्हणजे इंट्राडे। तर अशा प्रकारचे 3 प्रकार आहे। हे आहे लॉंग टर्म जे की आपण जास्तीत जास्त वेळ हे करू शकतो। मिड टर्म म्हणजे आपण ज्याला स्विंग ट्रेडिंग पण वापरू शकतो आणि ह्याच्यामध्ये तर इंट्राडे जे की आजच्या दिवशीच तुम्हाला बाय आणि आजच्या दिवशी सेल करायचं असते, सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत। पण याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेळ थांबावा लागतो इंट्राडे मध्ये, सकाळ ते दुपारपर्यंत। पण ह्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे ते जे इंट्राडे मध्ये आपण करू शकतो, ते म्हणजे स्काल्पिंग आहे। ओके, स्काल्पिंग आहे। स्काल्पिंग म्हणजे काय, तुम्हाला कमीत कमी टाइममध्ये कमीत कमी पॉईंट्स घेऊन एक्झिट करायचं असतं मार्केटमधून। तर ह्याच्यामध्ये काय होतं, छोटे मोठे पॉईंट्स गेन होतात आणि ह्याच्यामध्ये मोठे पॉईंट्स गेन होतात। तर आज आपण पूर्ण व्हिडिओ जे बघणार आहे ते स्काल्पिंगच्या रिलेटेड बघणार आहे। स्काल्पिंग करायचं तर त्याचे काय नियम वगैरे आहेत ना, तर ते तुम्हाला समजून सांगणार आहे की स्काल्पिंग किती आपल्याला फायदेशीर आहे, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचं लक्ष ठेवावं लागतं आणि काय गोष्टी तुम्हाला फॉलो करावं लागतं, त्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला स्किप न करताच बघा मित्रांनो, कारण की व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे। ओके, तुम्हाला सर्वात आधी तर माहिती दिलं लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंग जे की आपण बघितलंय, तर मिड टर्म किंवा आपण इंट्राडे साठी बघितलेलं आहे। तर हे तर झालं पहिला भाग। तुम्हाला सांगायचं काय, पहिलं पार्ट। तर आपल्याला आता इंट्राडे मध्ये फास्ट मुवमेंट बघायला लागतं। आता फास्ट मुवमेंट मध्ये काय, समजा जर मार्केट येत आहे, जर एक एक्झाम्पल समजून आपण सपोज चालू आहे, या ठिकाणी 22,500 वरती मार्केट आहे आणि इथून तुमचं कॉलचं एंट्री बनणार आहे। कॉलचं एंट्री बनणार आहे मार्केटमध्ये। ज्यावेळेस तुम्ही एंट्री करताय त्यावेळेस तुम्हाला फास्ट मुवमेंट यायला पाहिजे। फास्ट मुवमेंट आलं ना, तुमचं काय होतं, या ठिकाणी डेल्टा खूप स्ट्रॉंग वाढतोय। डेल्टा स्ट्रॉंग वाढल्याने तुमचं प्रीमियम एकदम फास्ट इन्क्रीज होतोय। जर मार्केटमध्ये तुम्ही जर इथे एंट्री बनवलं आणि तुमचं कसं आहे, मार्केट तुमच्या दिशेने जाऊ लागलंय पण एकदम स्लोली अशा प्रकारे जाऊ लागलं ना, तर यावेळेस काय होतं, इथं थीटा डीके होतं। थीटा डीकेमुळे आपलं त्या ठिकाणी लॉस होऊ शकतं। म्हणजे काय, मार्केट आपल्याच दिशेने जाणार पण कसं एकदम स्लोली जातं ना, त्यावेळेस आपलं काय होतं, थीटा डीके होतं आणि त्यामुळे आपलं लॉस होतं। पण पहिलं तर भाग तुम्हाला काय बघायचं, पहिलं की मार्केटमध्ये ज्या वेळेस तुम्हाला मुवमेंट येणार आहे ते फास्ट मुवमेंट पाहिजे। तुमची एंट्री असल्याबरोबर ते फास्ट मुवमेंट झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी एकदम जबरदस्त प्रॉफिट बघायला मिळू शकतं। एकदम स्लोली गेलं तर त्या ठिकाणी थीटा डीकेमुळे लॉस होऊ शकतं। म्हणून हे तुम्हाला कधी कळणार मुवमेंट येणार का नाही, तर ह्यासोबत अजून काही गोष्टी आहेत। तुम्ही जर व्हॅल्यूम वगैरे बघितलं तर त्या व्हॅल्यूमनुसार तुम्हाला समजणार की याच्यामध्ये मुवमेंट किती फास्ट येणार आहे म्हणून। व्हॅल्यूम बघितलं तर तुम्हाला समजतं तर ते किती स्पीड येणार आहे म्हणून। तर हे तर झालं पहिलं पार्ट की तुम्हाला मुवमेंट फास्ट यायला पाहिजे। तुमची एंट्री ज्यावेळेस जिथं बनणार आहे तिथून मार्केटचा मुवमेंट एकदम फास्ट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे। स्लो मुवमेंट झाला थीटा डीकेमुळे तुमचं लॉस होऊ शकतं। तर हे तर झालं पहिलं। आता दुसरं बघूया, आणि हे तर तुम्हाला कधी कळणार, मुवमेंट कधी कळणार, तुम्ही जर ज्यावेळेस पेपर ट्रेड वगैरे बॅक टेस्टिंग वगैरे करताय ना, तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला हे समजणार की मुवमेंट कधी येणार आहे मार्केटमध्ये। ओके, तर तुमचा एक्सपिरियन्सच तुम्हाला शिकवेल की म्हणजे मार्केटमध्ये मुवमेंट कधी, एक्झॅक्ट मुवमेंट कधी येते। ओके, त्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज आहे। आता दुसरं बघूया या ठिकाणी। तर आता इथं ट्रेडिंग करताना तुम्हाला ब्रोकरेज जे चार्जेस असतात ते पण तुम्हाला ऍड करावं लागेल। आता जर समजा तुम्ही इथं एंट्री केलात, आता जर तुम्ही इथं समजा 22,000 वरती एंट्री केलात, एक सपोज धरूया 22,000 एंट्री, तुमचं पॉईंट आहे वरती इथं कॉल साईडचं समजा किंवा पुट साईडचं कुठल्याही डायरेक्शनला समजा, आपण समजूया इथं वरती इथं
22,030चं तुमचं एक टार्गेट आहे. म्हणजे हे 30 पॉईंट तुम्ही चार्टवरचे कव्हर करणार म्हणजे तुमचं प्रीमियम हे 15 रुपयानं वाढणार तुम्हाला. ओके, तरी इथं प्रीमियम 15 रुपयानं वाढणार. प्रीमियम 15 रुपयानं वाढल्यावर म्हणजे तुमचं जे काही प्रॉफिट असेल त्याचं जर समजा तुमचा आता 1,000 रुपयाचं या ठिकाणी प्रॉफिट झालेलं आहे, त्या प्रॉफिटमध्ये तुम्हाला ॲडिशनल अजून 50 रुपये किंवा या ठिकाणी 60 रुपये किंवा 70 रुपयापर्यंत ॲडिशनल तुम्हाला धरावं लागेल. कारण की काही ब्रोकरेजमध्ये 50, काही ब्रोकरेजमध्ये 40, 70 असं बघून आहे. ओके, तर तुमच्या ब्रोकरेजमध्ये किती आहे तर त्याला पण तुम्हाला ॲड करावं लागेल. नाही तर काय होतं, तुम्ही तर म्हणणार की माझं 1,000 रुपयाचं या ठिकाणी प्रॉफिट तर झालेलं आहे, पण त्यामध्ये मला येताना फक्त 950 रुपये आलं. मग हे तुम्हाला कन्फ्यूज होणार की 50 रुपये गेले कुठं, तर हे जातील ब्रोकरेजच्या चार्जेसमध्ये. तर ह्याचं तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. जर नवीन असेल तर ह्या गोष्टी माहीत नसतात. म्हणून तुम्हाला जर करायचं असेल तर 1,000 वरती 1,050 रुपये अशा प्रकारे म्हणजे 50 रुपयावरती ब्रोकरेज चार्जेस धरा, किंवा तुम्ही सीधा 1,000 जर धरलं तर त्यामध्ये कटिंग होऊन तुम्हाला 950 रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा होतील. तर हे आहे म्हणजे ब्रोकरेज चार्जेस, ह्याच्यामध्ये ते पण तुम्हाला इन्व्हॉल्व करावं लागेल. तर ट्रेडिंग करताना हे नक्कीच लक्षात ठेवा मित्रांनो. तर आता हे तर झालं ब्रोकरेज पैकी. ओके, तर अजून आता ह्याचं पुढचं जे टॉपिक आहे ते आहे ते ब्रोकरेज नंतर आपल्याला आता काय बघायचं आहे अजून ह्याच्यामध्ये. तर हे सगळ्या गोष्टी मी नोट करून ठेवलेल्या आहेत. एक म्हणजे असं न विसरण्यासारखं नोट करून ठेवलं तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतोय, आणि तुम्ही पण त्याच प्रकारे सगळ्या गोष्टी नोट करून ठेवा, लिहून ठेवा कुठं तर, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला रिमाइंड होईल आणि तुम्हाला समजण्यास मदत होईल. ओके, ब्रोकरेज नंतर आपल्याला बघायचं स्कॅल्पिंग मध्ये आपल्याला फुल टाइम द्यावं लागतं. आता बघा इंट्राडे एक सांगतोय तुम्हाला. इंट्राडे मध्ये सकाळी 9:15 ओके, तर त्यानंतर ना दुपारी 3:30 मार्केट चालू असतं. 3:30 याच्यामध्ये जर समजा तुम्हाला 10 वाजता एक ट्रेड मिळालं, 10 वाजता एक ट्रेड मिळालं, तुम्ही काय केलं, चार्टवरून एक 50 पॉईंटचं टार्गेट अचीव्ह केलं आणि त्याचं प्रीमियम झालंय 25 रुपये. ओके, तर तुम्हाला एक मोठं अमाऊंट या ठिकाणी मिळवू शकतं, मोठा अमाऊंट मिळू शकतं. एकच ट्रेड घेतला सकाळी 10 वाजता तर तुम्हाला काय हरकत नाही, मोठे ट्रेड मिळाले ना, मोठे पॉईंट्स मिळाले, मोठा प्रॉफिट झाला तुमचं. पण हेच जर तुम्ही आता स्कॅल्पिंग मध्ये बघितलं, तर तुम्ही सकाळ एखादा ट्रेड घेतलं ह्या ठिकाणी, तर एखादं ट्रेड घेतलं, इथून तुम्ही काय करणार, फक्त 10 पॉईंटच गेन करणार याच्यामध्ये. ओके, 10 पॉईंट गेन केला आणि इथं 50 पॉईंट आहे, हे 10 पॉईंट आहे. या मानाने इथलं बघितलं तर खूप कमी पॉईंट आहेत. कमी पॉईंटनं तुम्हाला प्रॉफिट पण किती कमीच होणार. कमी पॉईंट तर कमी प्रॉफिट होणार. त्यामुळे तुम्हाला पूर्ण दिवसभर ह्याच्यामध्ये वेळ द्यावा लागेल. म्हणजे काय, स्कॅल्पिंग मध्ये तुम्हाला फक्त सकाळी अर्धा तास 1 तास चालणार नाही, तर स्कॅल्पिंग करण्यासाठी तुम्हाला पूर्ण दिवसभर 3:30 पर्यंत. आणि हे इंट्राडे मध्ये जे आहे, तुम्हाला 10 वाजता जर एक परफेक्ट ट्रेड मिळाला 50 पॉईंटचं, त्यानंतर तुम्ही मार्केटमधनं एक्झिट केलं तरी काय हरकत नाही आहे. कारण की एकाच ट्रेडमध्ये तुम्हाला जर मोठं प्रॉफिट होत असेल तर तुम्हाला दिवसभर थांबण्याची गरज नाही आहे. पण स्कॅल्पिंग करत असाल तर तुम्हाला दिवसभर ह्याच्यामध्ये जर एक ट्रेड होत असेल ना, तर स्कॅल्पिंग मध्ये तुम्हाला कमीत कमी 10 ट्रेड तर या ठिकाणी करावं लागेल, जेणेकरून ह्याचं प्रॉफिट जे होणार आहे या ठिकाणी 5,000 जर झालं तर ह्याचं 10 ट्रेड नंतर ना तुम्हाला या ठिकाणी 5,000चं प्रॉफिट दिसू शकेल. ओके, कारण की आपण काय करतो, कमी पॉईंट मध्ये कमी वेळामध्ये लगेच एंट्री आणि लगेच एक्झिट करतो. त्यामुळे आपल्याला 10 ट्रेड तर करावं लागेल, जेणेकरून आपल्याला इथं 500 करून असं 10 वेळ केलं तर 5,000चं प्रॉफिट होईल. आणि इथं एकाच ट्रेडमध्ये आपण जर होल्ड केलं, पेशन्स राहिले आपल्याकडे, तेवढं कंट्रोल राहिलं माइंडसेट, तर त्या ठिकाणी आपण एकाच ट्रेडमध्ये 5,000 पण काढू शकतोय. हे झालं इंट्राडे आणि हे स्कॅल्पिंगचा फरक आहे. ओके, म्हणजे काय, तुम्हाला कमी टायमामध्ये कमी प्रॉफिट घेऊन तुम्हाला ते दिवसभर ट्रेड त्या ठिकाणी तुम्हाला शोधावे लागेल की कुठे कुठे अजून स्कॅल्पिंग मध्ये ट्रेड आपल्याला भेटू शकतात. ओके, तर ह्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं इथं, तर स्कॅल्पिंग मध्ये फुल टाइम द्यावं लागतं. आणि मुवमेंट झाल्यानंतर ना माइंड वरती कंट्रोल ठेवा. काय जणांचं असं होतं, तर तुम्हाला सांगतोय आता मी, आता मार्केटमध्ये समजा जर इथं आहे मुवमेंट, तर मार्केटमध्ये एखादं मुवमेंट आलं, तर मुवमेंट आल्यानंतर ना काय होतं, मोठं मुवमेंट पडलं, जवळपास 100-150 पॉईंटचं एक एक्झाम्पल धरून चालू आहे आपण मुवमेंट, तर इथून मार्केट एवढं पडलं, तर बऱ्याच जणांना काय वाटतं, हे मुवमेंट आपण कॅप्चर केलेलं नसतं, बघितलेलं नसतं. त्यानंतर ना काय वाटतं, बऱ्याच जणांना ह्या लेवलवरनं अजून खाली जाईल असं वाटतं, कारण की इतकं मोठं मुवमेंट आलं, त्यांना वाटायला चालू होतं की आता डाऊन ट्रेंड सुरू झालं म्हणून मार्केट खाली जाणार. पण मार्केट काय करतं, एवढ्या नंतर ना मुवमेंट नंतर ना एक रिकव्हरी नक्कीच देणार. या ठिकाणी एक रिकव्हरी ज्या ठिकाणी देईल ना, जिथं रिट्रेसमेंट देईल, मग इथपर्यंत आपण जर इथं पुढचं ट्रेड प्लॅन केला ह्या ठिकाणी या लेवलवरनं, इथून जर इथपर्यंत आलं ना, तर या ठिकाणी आपलं मोठं लॉस होत आहे आणि त्या ठिकाणी आपण मार्केटमधनं एक्झिट करतो मोठा लॉस घेऊन. कारण की आपल्याला माहितच नसतं की एक रिकव्हरी येणार म्हणून. मग जरा होल्ड करा.
मोठं मार्केटमध्ये ज्यावेळेस मुवमेंट येईल, एक डाऊन साईडला असेल किंवा अप साईडला असेल, आणि ज्यावेळेस जिथं सस्टेन करतंय, मोठ्या मुवमेंट नंतर सस्टेन करतंय, तर ते सस्टेनचं जे एरिया असते ना, तर त्याला ब्रॅकेट करून ठेवा रेक्टँगल टूलनं, आणि ज्या साईडला पण ब्रेक करेल ना त्या साईडला तुम्हाला काय करायचं, ट्रेड प्लान करायचं आहे, आणि त्याच्यावरतीच थोडंसं इथं एसएल लावायचं आहे. जर वरती ब्रेक केलं तर इथं ट्रेड प्लान करा आणि इथं एसएल लावा. ओके, कारण की मोठ्या मुवमेंट नंतर बऱ्याच जणांना काय वाटतं की ट्रेंड आता बदललेलाच आहे आणि आता मार्केट इकडेच जाणार आहे असं मुवमेंटमध्ये मार्केटमध्ये वाटतं, आणि ते त्या साईडचं मुवमेंटचं ट्रेड घेऊन बसतात, आणि त्या साईडला जाऊ पण शकतं. पण कधी एखादा रिटेस्ट नंतर ज्यावेळेस खाली जातं ना, तर त्यावेळेस आपल्याला मार्केटमध्ये त्या साईडलाच डायरेक्शन जाऊ शकतं. पण तिथून ज्यावेळेस एवढं रिकवर करतं, रिटेस्ट घेण्यासाठी येतं, तर बॅक घेऊन पुन्हा बॅकटेस्ट घेऊन पुन्हा खाली जायला चालू करतं ना, तर एवढ्यामध्ये आपल्याला मोठं लॉस होतं, आणि तिथंच आपण डगमगून त्या ठिकाणी लॉस मध्ये एक्झिट करतोय. ओके, तर मोठ्या मुवमेंट नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं वेट करायचं आहे, वाट बघायचं थोडंसं, आणि त्यामध्ये तुम्हाला समजेल जिथं कुठं पण मार्केट सस्टेन करेल. एक तर अप साईडला गेलं मुवमेंट 150-200 पॉईंटनं पळालं, त्यानंतर ना मार्केट सस्टेन करणार आहे. जिथे एखादं स्ट्राईक प्राइस असतील किंवा एखादा रेजिस्टन्स, आणि मार्केट जर डाऊन साईडला पडायला लागला तिथे एखादा सपोर्ट किंवा स्ट्राईक प्राइस किंवा सायकोलॉजिकल जे नंबर असतं, ओके, राऊंड फिगर नंबर, तर तिथं पण मार्केट सस्टेन करू शकतं. ज्यावेळेस सस्टेन करतं ते सस्टेनच्या एरियाला तुम्हाला रेक्टँगल टूलनं बॉक्स करायचं आहे. बॉक्सला ज्या साईडला ब्रेक करेल ते ब्रेक करताच आपल्याला व्हॅल्यूम चेक करायचं आहे. व्हॅल्यूम चेक केल्यानंतर ना आपल्याला समजेल की ट्रेड सक्सेस होईल का. ओके, तर हे तर झालं. मुवमेंट झाल्यानंतर आपल्याला माइंडला कंट्रोल करायचं आहे. मुवमेंट द्यायला म्हणून लगेच पळायचं नाही त्याच्या पाठीमागून. तर आता तुम्हाला एका लॉटने तुम्हाला ट्रेड करता येत नाही. आता बघा, एक लॉटने तुम्ही जर ट्रेड केला, आता जर तुम्ही बघितलं इंट्राडे मध्ये केले तर, ओके, इंट्राडे मध्ये तुम्ही एकाच लॉटने केलं, इंट्राडे मध्ये एकाच लॉटने केलं, पण किती 50 पॉईंट काढलं, याच्यामध्ये 50 पॉईंट काढलं, तर तुमचं प्रॉफिट एक मिनिमम समजूया आपण आता इथं त्या ठिकाणी 5000चं प्रॉफिट झालं. एका लॉटनं 50 पॉईंट काढलं, 5000 झालं. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. ओके, आणि ते जर तुम्हाला स्कॅल्पिंग बघितलं या ठिकाणी, स्कॅल्पिंग तुम्हाला एका लॉटनं, तर आपण 50 पॉईंट तर घेणार नाही, 50 पॉईंट घेणार नाही, मग किती घेणार, 10 पॉईंट घेणार. ओके, 10 पॉईंट घेणार या ठिकाणी. तर 10 पॉईंट घेणार. इथं 50 पॉईंटला इथं तुम्हाला 5K म्हणजे 5000 दाखवा लागला, आणि इथं 10 पॉईंटला किती देणार तुम्हाला, फक्त 1000 देणार. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, तुम्ही जर इंट्राडे करत असेल तर एकाच लॉटला तुम्ही जर 50 पॉईंटचं पेशन्स ठेवला, तर होल्ड केलं तुम्ही, तर त्या ठिकाणी तुम्हाला, आणि याच्यामध्ये ॲक्युरेसी पाहिजे तुम्हाला. असं नाही की मी सांगतो म्हणून हे होणार, म्हणून हे करण्यासाठी आपल्याला माइंडवर कंट्रोल पाहिजे. कारण की इतकं मोठं मुवमेंट म्हणजे थोडंसं अवघडच आहे. म्हणून बरेच जण काय करतात, स्कॅल्पिंगला पसंत करतात. स्कॅल्पिंग कमीत कमी पॉईंट घेऊन कमीत कमी ट्रेडमधनं एक्झिट करतात, आणि याच्यामध्ये 10 पॉईंट जर तुम्हाला मिळाले, तर असं 10 वेळा केलं तर ते पूर्ण टोटली 100 पॉईंटचं प्रॉफिट होतं. मग इथं 10 पॉईंटमध्ये तुम्हाला 1000 मिळतं. बऱ्याच जण 1000 मध्ये समाधान नसतं, मग ते लोक काय करतात माहिती आहे का, एक लॉटच्या ठिकाणी इथं 10 लॉट करतात. एक लॉटला तुम्हाला 10 पॉईंट 1000 मिळालं, इथं 10 लॉटला 10च पॉईंट असणार, पॉईंट 10च असणार, पण इथं काय होणार, इथं 10,000 होणार. कारण की लॉट साईज वाढवलं. तुम्ही जर स्कॅल्पिंग करताय तर त्यामध्ये तुम्हाला 10 लॉट, मी असं म्हणत नाही की 10च घ्यायला पाहिजे, ओके, मी काहीच सांगत नाही, फक्त मी तुम्हाला काय एज्युकेशनल पर्पजच्या हेतून हे सगळं तुम्हाला गायडन्स करत आहे, आयडिया देत आहे तुम्हाला. एक लॉटला घेतलं तर तुम्हाला कमी प्रॉफिट, आणि जर लॉट साईज वाढवलं तुमचं तर त्या ठिकाणी पॉईंट्स तेवढेच असतील, पण इकडे प्रॉफिट तुमचं जास्त होणार, कारण की आपण लॉट साईज वाढवलेला आहे. ओके, तर तुम्हाला कसं स्कॅल्पिंग मध्ये एका लॉटनं ट्रेड करता येत नाही. ट्रेड तुमचे लॉट साईज वाढवावं लागतील, त्याशिवाय तुम्हाला प्रॉफिट होणार नाही. बरेच जण म्हणतील स्कॅल्पिंग करायचं आहे, एकाच लॉटनं करायचं आहे, तर ट्रेड आपल्याला मिळू शकतं, पण ते तुम्हाला किती प्रॉफिट देईल हे तसं मला सांगता येणार नाही. कमीत कमी प्रॉफिटच तुम्हाला मिळू शकतं त्यामध्ये. आता स्कॅल्पिंग मध्ये तुम्हाला काय केलं, टार्गेट आणि हे एसएल जे आहेत ते तुम्हाला लहानच ठेवावे लागतील. आता तुम्ही स्कॅल्पिंग करू लागलाय, तर तुम्ही जर इंट्राडे केलं, ओके, इंट्राडे केलं तर तुमचं टार्गेट किती असणार आहे, चार्टवरील एक 50 पॉईंट समजा, ओके, हे झालं टार्गेट तुमचं. आणि तुमचं एसएल किती असणार आहे, जर तुमचा एसएल असणार ह्याच्यापेक्षा अर्धा म्हणलं तर 25 पॉईंटचा तुमचा एसएल असणार आहे. पण ते जर तुम्ही आता इथं स्कॅल्पिंग केलं, ओके, स्कॅल्पिंग केलं तर तुमचं टार्गेट तर 50 पॉईंटचा नसणार, कारण की आपण स्कॅल्पिंग करतोय कमी वेळामध्ये, कमीत कमी एंट्री आणि कमीत कमी एक्झिट करतोय. तर आमचं इथे किती असणार आहे, फक्त एक मिनिमम धरून चालू आहे 20 पॉईंट.
आणि त्यासोबतच तुमचं स्कॅल्पिंग मध्ये असणार आहे 10 पॉईंटचं तुमचं SL असणार आहे. कारण की आपण स्कॅल्पिंग करतोय, टार्गेट आणि SL दोन्ही पण कमी धरावे लागेल. तुम्ही जर स्कॅल्पिंग करत आहे आणि तुम्हाला 50 पॉईंटचा अपेक्षा तुम्ही करत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला SL पण 25 पॉईंटचं धरावं लागेल आणि त्यावेळेस स्कॅल्पिंग होत नाही, हा होतो इंट्राडे. म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर पूर्ण दिवसभरात जे आपण ट्रेड करतो त्याला म्हणतात इंट्राडे. म्हणजे एकाच ट्रेडला आपण जास्त वेळ होल्ड करतो ना, त्याला इंट्राडे म्हणतात. तर स्कॅल्पिंग कसं, आता इंट्राडे सगळं तुम्ही 15 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरू शकता. ओके, 15 मिनिटाचं किंवा 5 मिनिटाचं चालू शकते. स्कॅल्पिंग मध्ये तुम्ही 1 मिनिट ठेवू शकताय, 3 मिनिट ठेवू शकताय किंवा जास्तीत जास्त 5 मिनिट. स्कॅल्पिंगसाठी 3 टाइम फ्रेम एकदम योग्य आहे आणि हे इंट्राडेचे 5 ते 10-15 मिनिटाचं आपलं हे इंट्राडेसाठी असणार आहे. तर याच्यामध्ये आपण कमी टाइम फ्रेम लावून आपण कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी प्रॉफिट घेऊन पण जास्त वेळ आपल्याला ट्रेड बनावं लागेल. एकच्या ठिकाणी 10 ट्रेड तुम्हाला करावे लागेल किंवा एका लॉटच्या ठिकाणी तुम्हाला 10 लॉट किंवा 5 लॉट तुमच्या हिशोबाने तुम्ही जे काय कराल तर त्या हिशोबाने घ्याल तुम्ही. स्कॅल्पिंग मध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या टार्गेटच्या मागे लागलं तर तुमचा SL पण मोठा होणार. ओके, SL पण मोठा होणार आणि त्याला स्कॅल्पिंग म्हणत नाही, त्याला म्हणतात इंट्राडे. ओके, आणि तुम्ही जर स्कॅल्पिंग करत आहे तर ते तुम्ही जर रूल्स ब्रेक केलं, आता जर एक्झाम्पल दिलं मी, आता तुम्ही स्कॅल्पिंग करत आहे. ओके, स्कॅल्पिंग करत आहे तुम्ही किती, पूर्ण 1 महिना झाला समजा. स्कॅल्पिंग करताना पूर्ण 1 महिना आहे आणि तुमचं 1 महिन्याचं प्रॉफिट झालंय 50,000 रुपये तुमचं प्रॉफिट झालंय. मग एका दिवशी अचानक तुम्हाला वाटलं की आज 50,000 झालंय तर स्कॅल्पिंग मध्ये थोडंसं मोठं टार्गेट लावूया. मग तुम्ही जर मोठं टार्गेट जर एका दिवशी लावलंय तर हे 50,000चं प्रॉफिट जे आहे तुमचं 50,000चा लॉस पण व्हायला वेळ लागणार नाही. कारण की तुम्ही काय केलं, रूल्सला ब्रेक केलेलं आहे. स्कॅल्पिंग मध्ये तुम्ही मोठे टार्गेट घेण्याचा प्रयत्न केले, त्याऐवजी काय झालंय, कारण तुमचं टार्गेट काय असतं, फक्त 10 पॉईंटचं तुमचं हे टार्गेट असतं. 10 पॉईंटचं टार्गेट असतं. तुम्ही काय केलं, त्याला 100 घ्यायला बघायला गेलं. स्कॅल्पिंग मध्ये 10 पॉईंटच्या ठिकाणी 100 करायला बघायला गेलं, पण ते काय झालं, रिव्हर्स झालं आणि आपल्या अपोजिट डायरेक्शनला ट्रेड जाऊन तुमच्या 10 पॉईंटच्या ठिकाणी 100 पॉईंटचा SL खाऊन गेला आणि जे 50,000चं तुमचं प्रॉफिट होतं ते 50,000च्या लॉस मध्ये कन्वर्ट झालं. म्हणून स्कॅल्पिंग करताय तर स्कॅल्पिंगच्या रूल्सच्या हिशोबानेच करा. इंट्राडे करताय तर इंट्राडेच्या हिशोबानेच काम करा. आणि जर स्विंग ट्रेडिंग करत असाल 15 दिवस, 20 दिवस, 1 महिनाभर, तर त्या रूल्सनच तुम्ही काम करा. आणि जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये घ्यायचं आहे तर लॉंग टर्मच्या हिशोबानेच तुम्ही सगळं डाटा अनालिसिस वगैरे चेक करून त्यामध्ये काम करू शकताय. तर अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला हा पूर्ण कॉन्सेप्ट कसा वाटला. स्कॅल्पिंग करण्याची पूर्णपणे पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे, त्याचे फायदे किंवा नुकसान ते दोन्ही प्रकार तुम्हाला मी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आय होप नक्कीच हा व्हिडिओ समजलेला असेल, आवडलेला असेल. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन चॅनलवरती असाल तर. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू सो मच.